नमस्कार मैत्रिणींनो. तर मी आज तुम्हाला एक नवीन प्रकारचा पुलाव शिकवणार आहे. तर आपण व्हेजिटेबल पुलाव किंवा चिकन पुलाव, मटन पुलाव कायमच करतो. तर आज आपण मसूर पुलाव करणार आहे. त्यासाठी आपल्याला 1 वाटी मसूर शिजवून घ्यायचे आहे थोडंसं मीठ टाकून, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे, तो पण चांगल्या तांदूळाचा, बिर्याणी तांदूळाचा. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तेजपान, बाजा, लवंग, मिरी, लिंबू, साजूक तूप, मीठ असा छान फ्लेवर आणून भात शिजवून घ्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला दुसरीकडे मसूरच्या ग्रेव्हीची तयारी करायची आहे. त्यासाठी आपल्याला 1 ते 2 कांदे, टोमॅटो, कोथिंबीर हे सर्व, लसूण, आलं, कोथिंबीरच्या काड्या, दालचिनीचा तुकडा, थोडं खोबरं, हे सर्व मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. ते वाटून आपल्याला छान प्रकारे थोड्याशा तेलामध्ये कलसून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला आपला होममेड मसाला टाकायचा आहे. छान अशी टेस्ट आणायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी हळद टाकणार आहोत, थोडं चवीनुसार मीठ टाकणार आहोत. ती ग्रेव्ही थोडी उकळू द्यायची आहे, झाकून ठेवायची आहे. नंतर आपला भात शिजल्यानंतर आपल्याला त्याच्या लेयर करून घ्यायच्या आहेत. तर आपल्याला आधी एक भाजीची लेयर, नंतर भाताची लेयर, भाजीची लेयर, भाताची लेयर, अशा 3 ते 4 लेयर करून घ्यायच्या आहे. आणि त्याच्यावर आपल्याला पाहिजे तितकी कोथिंबीर थोडी टाकून घ्यायची आणि थोडंसं 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवायचा, जेणेकरून त्या भाताला त्या भाजीचा फ्लेवर येईल, मसूरचा ग्रेव्हीचा फ्लेवर येईल. तर खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि एवढा लाल कलर नाही आलाय, कारण की आपण कोणतेही केमिकल कलर वापरले नाही आहेत. आपला एकदम घरगुती मसूर पुलाव, पण टेस्ट मात्र एकदम हॉटेलसारखी आहे. आणि थोडंसं दही जर सोबत असलं तर खूपच छान लागतो. तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू. कसा वाटला?